सुधाकरांना आज नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये नेमकं काय काय झालं? ही सभा याच्या अगोदर 19 तारखेला ठरली होती, परंतु विधान परिषदेची निवडणूक लागली, त्यामुळं आचारसंहिता लागल्यामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली आणि तेच विषय आणि तीच सभा 2 तारखेला घेण्यात आली. 2 तारखेला सभा घेण्यात आल्या विषयावर सभा झाल्यानंतर सुरुवातीच्या आधीपासूनच, कारण मन्नान चौधरी हे बोलतात एक आणि चालतात एक, हे त्याचा आतापासून नाही पहिल्यापासून, मी त्यांचा जवळचा दोस्त आहे, मित्र आहे, मला त्यांची पूर्ण आदत माहिती आहे. एक बोलतात एक चालतात. आता जे त्यांनी बाईक दिली ती पूर्णपणे खोटी बाईक दिली. सभागृहात एक बोललेत आणि बाहेर एक बोलालेत. म्हणजे प्रत्येक विषय वाचण्यात गेला आला. वाचण्यावर त्यांनी प्रत्येकाने विरोध केला. प्रत्येकाने म्हणण्यापेक्षा विशेषतः मन्नान चौधरी राष्ट्रवादीच्या सगळ्याच नगरसेवकांनी विरोध केला आणि त्याला कारणीभूत किंवा प्रोत्साहन देणारे उपाध्यक्ष मन्नान चौधरी हेच होते. याच्या उपरही जे काही जफर बाउद्दीन आहेत ते सुद्धा राष्ट्रवादीचे आहेत, परंतु ह्यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक तर घनकचऱ्याचा विषय होता, परंतु मन्नान चौधरी याच्यावर एकही ब्रश शब्द काढला नाही किंवा पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर सुद्धा ब्रश शब्द काढला नाही. आणि आता बाईकमध्ये म्हणते की महत्वाचा प्रश्न आहे, जीवनावश्यक वस्तूचा याचा प्रश्न आहे, तरी त्यांनी ह्या विषयावर एक शब्द सुद्धा काढलेला नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की नगराध्यक्ष हे कोट्यावधी रुपयाचे ठराव पास करत आहेत, परंतु नगरपालिकेमध्ये निधीच नाही. या ठरावाचं काय करणार आहे? मान्य आहे, सध्या बजेट नाही, कारण निवडणूक होऊन अवघे 6 महिने झालेत. आम्ही कुणातरी संपर्क साधणार आहोत, मंत्री म्हणा, आमदार म्हणा, कोणीतरी कुणाकडे तरी जाऊन निधी आणणार आहोत. परंतु अचानक समजा जर निधी आला, उपलब्ध झाला, तर ठराव कधी घ्यावं? मग याच्या ऐवजी ठराव घेऊन ठेवलेले हे काय याच्या डोसक्यावर बजवणार आहे का मन्नान चौधरीच्या? सर्व आमचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की सगळे विषय जरी त्याला विरोध केला असला सगळ्या विषयाला, परंतु महत्वाचा विषय, अस्मितेचा विषय आहे, तो म्हणजे राजू भाऊ सोनकांबळे एक विजयगडचे नगरसेवक आहेत. त्यांनी एक विषय टाकला आहे या आजच्या अजेंड्यामध्ये की जे विजयगडमध्ये जिजामातेचं स्मारक आहे आणि या स्मारकाचं सुशोभीकरण करावं, असा एक जिव्हाळ्याचा प्रश्न होता, विषय होता. याला सुद्धा विरोध झाला. ही अत्यंत खेदाची बाब आहे, दुःखाची बाब आहे. असं व्हायला नाही पाहिजे. आतापर्यंत आम्ही कोणत्याही राष्ट्रपुरुषाचे असो की कुठल्याही धार्मिक कार्यक्रम असो कधीही विरोध केला नाही किंवा ही मनात खूनगाठ बांधलेली नाही, पण हा विरोध अत्यंत खेदजनक आहे. आणि ह्याला सुद्धा जफर बाउद्दीन समर्थन करण्याच्या प्रयत्नात होते. विनोद मन्नान चौधरी केले, समीर चौधरी, म्हणजे त्यांचे स्वप्नील लुंगारे, त्यांची जी टीम आहे, समजा फक्त लेडीज आहेत, बाकी जे पुरुष मंडळी आहे त्यांनी विरोध केला. आता बाकी लेडीज आहेत ते गप्प बसले बिचारे. ते 10 प्रभाग क्रमांक 10चा नगरसेवक नाव काय, पिनाटे, खरं म्हणजे याला विरोध करायला नाही पाहिजे. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे मन्नान चौधरीला राजकारण करायचं आहे, विकास करायचं नाही किंवा नगरपालिकेचा काहीतरी फायदा तोटा असा याच्याबद्दल अजिबात मन्नान चौधरीच्या मनात नाही. फक्त अध्यक्षाला कसा विरोध होईल, अध्यक्षाची बदनामी कशी होईल, कशा पद्धतीने अध्यक्षाला अडचणीत आणता येईल, हाच त्याच्या पुढे उद्देश आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये कोणतेच काम होत नसल्याचा सातत्याने आरोप होता. मान्य आहे, कामं सध्या नगरपालिका आर्थिक खूप अडचणीमध्ये आहे. नगरपालिकेत अजिबात बजेट नाही आणि हे मन्नान चौधरीला सुद्धा माहीत आहे. आज ना उद्या बजेट येईल आणि घनकचऱ्याचं सुद्धा ते आम्ही टेंडर दिलेलं आहे, परंतु जरा विलंब झाला, कारण आम्ही विधान परिषदेच्या याच्यामध्ये कामात गुंतल्यामुळं आणि थोडं ते आचारसंहिता लागल्यामुळे 1 महिना त्याला विलंब झाला आणि ते बजेट येईल. आम्ही विकास कामं करूत, आम्ही कटिबद्ध आहोत. जे निवडणुकीत आम्ही आश्वासन दिलंय ते 5 वर्षाच्या आधी पूर्ण करणार म्हणजे करणार. शहराचा विकास करू आणि त्या पद्धतीने लोकांनी तुम्हाला मतदान करून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा निवडून दिला. यामध्ये कुठेतरी लोकांना फसवलं असं त्यांचं मत आहे. बिलकुल मन्नान चौधरी जे बोलतात ते एकदम चुकीचे बोलतात, कारण नळगे घराणं हे आतापर्यंत नगराध्यक्ष झालेलं आहे आणि त्यांच्या हातूनच कंधारचा विकास झालेला आहे. शॉपिंग सेंटर म्हणा, अनेक पुतळे बसलेले म्हणा, रोड म्हणा, नाल्या म्हणा, जे काही विकास झालाय कंधारचा आजपर्यंतचा तो नळगे घराण्यानंच केलाय. मन्नान चौधरीच्या घराण्यानं काही विकास केला नाही किंवा ते कोणत्या पदावर नव्हते, फक्त नगरसेवक आणि उपाध्यक्ष याच्या पुढे ते गेलेले नाहीत आणि हे त्यांनी खूप चुकीचं बोललंय. आश्वासन दिलं तर आम्ही कुणाची दिशाभूल केलेली नाही आणि आम्हाला खूप वेळ आहे. आम्ही दिलेला शब्द पाळणार म्हणजे पाळणार. निधी आता आम्ही हा मान्य आहे. खरं म्हणजे आमदार साहेब येणार आहेत आणि त्यांचा कार्यक्रम नगर परिषदेमध्ये आहे
हे कुणं ठरवावं? सन्माननीय नगराध्यक्षानं, आणि त्यांनी आम्हाला निमंत्रित करावं. त्यांनी लेखी किंवा तोंडी आम्हाला सूचना द्याव्यात. मन्नान चौधरी कोण होते आम्हाला सूचना देणारा किंवा सभेला या, मिटिंगला या म्हणणारा? आणि एक गोष्ट म्हणलं, एक गोष्ट कॅन्सल झाली. विशेषतः एक गोष्ट सांगितलं आम्हाला, आम्ही हो म्हणल्या, ती त्या दिवशी मिटिंग कॅन्सल होऊन गेली. आणि परत आम्हाला वाटलं बा हे असंच असं खोटं बोलते, खोटंच असं वाटलं आम्हाला. पण ते अचानक कधी आले आमदार हे आम्हाला माहित नाही. पाठीमागं काही कामाचं भूमिपूजन झालं, काही उद्घाटन झाले, परंतु त्या कार्यक्रमाला तुमचे नगराध्यक्ष सुद्धा उपस्थित होते. असे खरं म्हणजे जे जे कामं झालेत, उद्घाटनं झालेत, ह्या उद्घाटन या प्रसंगी रात्री 9, 10, 11च्या दरम्यान फक्त तोंडी सूचना फोनवर नगराध्यक्षाला मिळते. हे कोणता नियम आहे? खरं म्हणजे शहरामध्ये जिथं जिथं उद्घाटन किंवा प्रोग्राम कोणताही होतो, तो प्रथम नागरिक म्हणून अगोदर नगराध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली व्हायला पाहिजे. हा प्रोटोकॉल आहे. परंतु हे प्रोटोकॉल यांना अपमानित करावं, जनतेसमोर असं करावं, याची हॅरॅसमेंट व्हावं, या उद्देशानं यांना कधीही निमंत्रण पत्रिकेवर नाव नाही किंवा बोलवलं नाही. जे बोलवलं किंवा तोंडी सांगितलं, फोनवर सांगितलं, ते रात्रीच्या 10 वाजता. रात्रीच्या 10 वाजता म्हणजे यांनी कुठं बाहेर असतील, कुण्या कामात असतील, कुठेतरी असतील, मग कसं अचानक कसं हजर राहावं? समजा जे काही नगरपालिकेचे कार्यक्रम ठरतील ते प्रामुख्यानं अध्यक्षानंच ठरवायला पाहिजे आणि अध्यक्षाला विचारून ठरवायला पाहिजे. हा प्रोटोकॉल आहे. परंतु हे प्रोटोकॉल विसरलेत, कारण ह्यांना राजकारण करायचं आहे. आणि जसं आमचे बहुमत नसल्यामुळं आम्हाला कसं हॅरॅसमेंट आमची करता येईल ही पद्धत चालू आहे मन्नान चौधरीची. विधान परिषद निवडणुकीमध्येही मतदानाच्या संदर्भामध्ये काही भाषण हा, हे पहा, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कसं आहे, मतदान हे गुपित आहे आणि आम्ही मतदान कुणाला केलं हे आम्हाला माहित आहे. परंतु मन्नान चौधरी हे घटक पक्ष आहेत, भाजप ते सगळ्या तिन्ही पक्षाचे घटक पक्ष असून सुद्धा त्यांनी कुणाकुणाच्या कुठे कुठे फिरलेत हे त्यांना आधी विचारा, की आपण घटक पक्ष आहात, इमान इतबारी तुम्ही घटक पक्ष आहात का, हे आपल्या छातीवर हात ठेवून सांगा म्हणून. त्याच्या अगोदर कुठं कुठे फिरले म्हणून. काय करायचं आमच्या मतीने आम्ही केलं. समजा हे मतदान गुपित आहे, मतदान केलेलं आम्ही. खरं म्हणजे मन्नान चौधरीनं हे घटक पक्ष, हे इमानदारी, हे मन्नान चौधरीनं सांगूच नाही उपाध्यक्ष सन्मान. कारण त्याने कुठं कुठं काय काय कसं फिरून 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 करत आहे ते सगळ्या जनतेला, सगळ्या कंदारवाशांना माहीत आहे. कमीत कमी 7 वर्षाचा म्हणजे 35 वर्षाच्या नगरपालिकेमध्ये आहे. आता आम्ही जर काम जर केलं नसलं, समजा नगराध्यक्ष टीम म्हणा, सगळ्यांची टीम जर आम्ही काम केलं असलं नगरपालिकेत, आम्हाला बार बार लोकांनी निवडून देत होते काय. आणि खरं जर विरोध स्वतःच्या टर्नसाठी मी मोठा हे राजकारणासाठी म्हणणार सगळा शहराचा त्यानंच केला आहे. विकासाचं सोडून द्या, मी मोठा कसा नगरपालिकेमध्ये मला मानावं सगळ्यांनी, हा उद्देश प्रथम मन्नानचा आहे. आजच्या सभेमध्ये विषय जे झाले या विकास कामाच्या संदर्भामध्ये तुमच्या सत्ताधारी नगरसेवकाचे काम होतात, हे चुकीचं आहे. कारण कसं आहे, याच्या अगोदर 2 मिटिंगा झाल्या. या 2 मिटिंगामध्ये अजेंड्यावर सगळे विरोधकाचेच ठराव होते, की तुम्ही तपासून बघा वाटल्यास. आता अजेंडा आहे, पूर्ण त्यांचे ठराव होते. आणि आमच्या ह्या जे नगरसेवकाचे नवीन असल्यामुळं यांना काही कळलं नाही ठराव द्यायचे किंवा हे सूचना, यांनी सूचना केली सगळ्यांना अध्यक्षांनी, पण त्यांनी दिले नव्हते. मग ह्या मिटिंगमध्ये ह्या 2 किंवा 3 प्रभागाचे जास्त विषय होते, एवढाच प्रश्न होता. मग या विषयावरच त्याने म्हणाले की बाबा याच्यामध्ये की आमच्या कोणत्याचाही विषय नव्हता. अक्षरशः यांनी सगळ्यांना फोन करून सूचना दिल्या होत्या किंवा तुमच्या काही सूचना असतील किंवा कामं असतील विकासाचे, नाले रस्ते जे काय असेल ते कळवा, प्रस्ताव द्या किंवा चिठ्ठीवर लिहून द्या असं सांगलं होतं. पण त्यांचे ठराव आलेले नाहीत. त्याच्यामुळं हे फक्त 3 लोकांचेच आले होते. त्यामुळे त्यांनी म्हणतात की आमचे नसल्यामुळं आम्ही मीटिंग रद्द केल्या. हे चुकीचं आहे. आपने यहाँ का जो व्यापारी संगठन का जो विषय है इसके बारे में उन्होंने बैठक बुलाई थी, लेकिन आपने व्यापारी की बैठक नहीं बुलाई, ऐसा एक उनका आरोप है। कंधार नगरपालिका की तरफ से व्यापारी शॉपिंग सेंटर बना गया और उसके बाद जो वहाँ पर नगरपालिका ने उनको कुछ फैसिलिटीज़ नहीं दी, उसकी वजह से दुकान वगैरह वहाँ पे शुरू नहीं हुए। और उनका कहना था व्यापारियों का कि किराया भी बहुत ज़्यादा हो रहा, वो कम करे तो हम किराया वगैरह देने के लिए तैयार है। और वहाँ पे लाइट की वगैरह सुविधा नहीं थी। तो अध्यक्ष साहब वगैरह हम एक खासदार साहब से भी मुलाकात किए और नगर पालिका में बात करके वहाँ पर लाइटिंग के पोल वगैरह वहाँ पे खड़े कर दिए और साफ़ सफाई भी हो गई। बाद में किराए के ताल्लुक से अगरचे सीओ साहब ने अगर नगर अध्यक्ष साहब ने वगैरह ठराव लेके अगरचे हमको कम करके दिए तो हम किराया वगैरह भरने के लिए तैयार है। तो हमने ये सोचे कि अगरचे ये किराया वगैरह आ गया तो नगर पालिका का उत्पन्न होना, नगर पालिका को जब उत्पन्न हुआ तो वो खर्च करेंगे।
तो उसकी वजह से हमने एक मीटिंग बुलाई व्यापारियों की, और सभी व्यापारी आए थे। तो उसमें ये तय हुआ कि भाई हमको भाड़ा कम करो, और कम करने के बाद हम वो पूरा भाड़ा भरेंगे और दुकानें वगैरह हम शुरू करते। तो सम्माननीय अध्यक्ष साहब ने दूसरे मीटिंग में रखे ठहराव, लेकिन उसको माननीय उपाध्यक्ष ने उसको रिजेक्ट, यानी ये दूसरे मीटिंग में रखने का है बोल के वो कैंसिल करने लगा है। तो हम उस वक्त भी क्रॉस किए, भाई ये ठहराव ले लेंगे और उसके बाद है सो मीटिंग बाद में भी ले सकते व्यापारियों की, लेकिन उस टाइम में नहीं माने। और उसके बाद सम्माननीय अध्यक्ष साहब ने बोले कि किराए के ताल्लुक से अपने को अधिकार नहीं है, माननीय जिला अधिकारी साहब से मैं मालूमात लेकर और ठहराव में रखता हूँ। तो उन्होंने बात करके आए, जिला अधिकारी ने परवानगी दी है, आप ठहराव लो और वो हिसाब से ठहराव लेकर हमारे पास भेजो, उसको पास करिए। तो आज के मीटिंग में रखे थे, लेकिन उपाध्यक्ष साहब ने खास तौर पे उसको कोई ज़रूरत नहीं है, व्यापारी किराया देने के लिए तैयार है और व्यापार किराया कम करने की ज़रूरत नहीं है। और वो बोलते ही मैंने उनसे कहा कि व्यापारियों ने खुद एप्लीकेशन दिया हुआ है और उसके किराया कम करने के बाद ही उन्हें भरते हैं और उनकी दुकानें चलेंगे, उतनी परिस्थिति नहीं है यहाँ पे मार्केट की। और आपको अगर और भी फिर से बुलाना है तो व्यापारियों को बुलाकर मीटिंग ले सकते, लेकिन आज का ठहराव पास होने दो। उसके बावजूद भी उन्होंने माने नहीं, और उनके संख्या मेंबरों की ज़्यादा होने की वजह से हमारी वो मजबूरी है, तो वो ज़्यादा होने की वजह से वो दूसरों ने भी क्रॉस किए, तो ठीक है बोल के अध्यक्ष साहब ने वो उसको और पीछे डाल दिए। इस तरीके से इनका विकास का जब काम आता तो उसको क्रॉस करते। आज का एक पहला विषय था कि मागिल विषय कायम करने, हर मीटिंग का एक सिस्टम है कि जो भी पहले ठहराव होते वो उसको कायम करना रहता। जो पिछले मीटिंग में इन्हों खुद थे, उसमें ठहराव लेने में इनकी सम्मति थी, पूरे ठहराव पास हुए, और आज इनको ऐसी कौन सी अड़चन आ गई जो कि ये कायम करने का नहीं है, इसको कैंसिल करो, रिजेक्ट करो बोलकर। तो जब अगरचे ये स्टार्ट में मीटिंग शुरू नहीं होने के पहले अध्यक्ष से पहले उपाध्यक्ष साहब ये वहाँ पर बोल रहे, तो अध्यक्ष साहब ने बोले कि भाई आपको क्या बोलना है बोलो, और वो हिसाब से करते। फिर दूसरे भी माजी उपनगर अध्यक्ष जफर बाहुद्दीन, उन्होंने बोले कायम उसके कायम विषय जो है तो उसको कायम कर दीजिए, और बाकी के दूसरे विषय क्या है सो लेना वहाँ से दूसरी शुरुआत।